तर मित्रांनो, आईचा फोन खराब झालाय. आई साबणात काठी बुडवती आणि अशी घासती. त्याला काय तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आता टाइम झालाय 9:30 वाजले. मी ना ब्लॉग अपलोड केला आणि परत झोपला. तब्येत काय बरोबरच नाही. पोट बिघडलं होतं, ते आज बिघडलेलंच आहे. रातभर झोप नाही, त्याच्यामुळे ना ब्लॉग अपलोड करून झोपलो होतो. आता आंघोळ करून रेडी होतो. चला, त्या पोट बिघडल्यामुळे ना माझी तोंडाची स्माईल पण गेलेली, हसाय पण येत नाही. पोट बिघडलं ना लय अवघड असतंय. चला, आंघोळ करून रेडी होतो. आई कुठे गावला मा ब्रश? टिपोवर गावला. कुठं गावला? मी बघितलं होतं टिपोवरती. हा, टिपोवरच होता. तू बघितला. तुला लय डोळ, मला लय डोळ. तर मित्रांनो, आईला माझा ब्रश इथं सापडला. कालच्याला तर ब्रशच नाही सापडला म्हणून नुसतं हाताने ना दात घासले. नाहीतर आजच्याला नवीन ब्रश काढायचा होता. तर फायनली मित्रांनो, आंघोळ करून रेडी झाले. आता मस्तपैकी लेमन टी ठेवतो. लेमन टी प्यायला बेस्ट आहे. लेमन टी प्यायलं ना मग जरा थोडंफार काहीतरी खातो. कालच्याला आहे ना नुसता साखर भात खाल्ला होता. आजच्याला पण तीच काहीतरी खातो, जोवर पोट जाग्यावरती येत नाही तोवर. तर मित्रांनो, पहिले ह्या नळातून पाणी नव्हतं गळत. आता सगळं पाणी खाली गळतंय आणि इकडं जाते. नळ लिकेज झालेलं दिसतंय वाटतं. पाणी येतंय सगळं नळातून. तुला चहा प्यायचा आहे काय? तर मित्रांनो, लेमन टी चहा बनवून रेडी आहे. पण एक प्रॉब्लेम झालाय, चहा लय जास्त झालाय. आता ह्यो चहा कोण पिणार पण नाही लेमन टी. तर मित्रांनो, कपड्याचा निरमा संपलाय, टाकलाय आई बाटलीत भरती. आई आपल्याकडे तो निळा निरमा तसाच शिल्लक आहे. एक बरणी पडून येतो निळा निरमा. तर मित्रांनो, मी गार्डन मध्ये पाणी लावायला आलो होतो. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. आई कचरा टाकायला आली आणि इथंच पोतं ठेवून गेली. तर मित्रांनो, आजच्याला आहे ना गाडी आहे ना सर्व्हिसिंगला नेली होती. मागची लाईट लागत नाही ना. आता मागची लाईट आहे ना कंटिन्यू लागून राहते. ब्रेक मारल्यावर लागाय पाहिजे ना, कंटिन्यू लागून राहते. ब्रेक मारला ना मग लागाय पाहिजे, कंटिन्यू लागून राहते. तर मित्रांनो, भात खायला बसले. भातात आहे ना लिंबू पिळले आणि भातात जेवढ्या मिरच्या होत्या ना त्या सगळ्या काढून टाकल्या. पोटाची परत आबळ व्हायला नको. लिंबू पिळल्यावर लेमन राईस भात लागते. मित्रांनो, आईस्क्रीम खायला आहे ना पैसेच नाही. आता आहे ना 7 रुपये गावल्यात. तिथं ठेवलेले पैसे शोधायला लागतात. नाही तर ना 1 रुपया 2 रुपया 3 रुपये इकडे तिकडे पडलेले असतात, पण त्याची किंमत नसते. गावतो का कुठं बघतो का. पटावाल्यावर लगेच पैसे गावले. 1 रुपया 2 रुपये इकडे तिकडे पडतात, पण ऐन वेळेस गावतात. त्याची किंमत फक्त खायसाठी. 8, 10, 12, 12 रुपये. अजून 8 रुपये लागते. तुला खायची खायची ना बाबा. हिले कडक नोट आहे. देऊ नव्हती वाटत मी म्हणून पैसे शोधत होतो. एवढी कडक नोट आहे का नाही? 10 रुपयाची बघ ना. 200 गतची एवढी कडक नोट. तुला पैसेच मिळते. हे तसले काही तसले लावडून काय करत. लय कडक नोट मिळे जपून ठेवलेली. दर पैसे 10 रुपये आणि ओखी दर पैसे. बरोबर आईस्क्रीम आणा मला. 5 रुपये 12 रुपये 1 रुपया माघारी आण. हा, रियांश कडे दे ना पैसे. रियांश कडे पैसे नाही दिले म्हणून रियांश नाराज. त्याला चिल्लर लागते, चिल्लर दे. ते नोट फाडून टाकीन. नोट बरोबर तुझ्याकडे दिली ते. तर मित्रांनो, आईचा फोन खराब झालाय. आई साबणात काठी बुडवती आणि अशी घासती. त्याला काय कर माहिती, आपला दात घासायचा ब्रश असतो ना, तो फिरव ह्याच्यातून बारी निघन. आणि त्याला पाणी गेले थोडस नॉर्मल फिरवायचं, नाही तर वल्ल फडकं करून ती फिरव. साबणाने कस काय निघणार तेव्हा? लय खराब झालंय ती, गामाने खराब झाले. ब्रश बॉक्स मध्ये एवढे सारे ब्रश आहे, सगळे चांगले दिसतात. हे जरा खराब दिसत. दर बरं ब्रशने बघ एकदा. नाही तर होते फुल्ले बॅलन्स खराब. आईचं तर यागळ्याच स्वाग आहे बाबा. निघतंय ब्रशने, लवकर निघतंय आहे का नाही काठीपेक्षा. तर मित्रांनो, फायनली आईचं मोबाईलचे
बटनांचं कवरचं घासून झालेलं आहे. एवढं चकाचक घासलं आईने, ती पण साबणाने घरी. आईने मोबाईलवाल्यांच्या पोटावर पाय दिला, घरगुतीच मोबाईल साफ केलाय एवढा चकाचक. तुम्ही तर बघितलं होतं किती घाण बसली होती एकदम नवीन झाले का झालाय. आई तू ना पाय दिला त्यांच्या पोटावरती. हा मी घाल पाय देऊ त्यांच्या पोटावर. मी काय एवढी इंटेलिजंट आहे का? घरात जशी काम साफसफाई करते ना डायरेक्ट भांड्याच्या साबणानेच लिक्विडनी साफ करतात माहिती का हे असलं. आईने डायरेक्ट भांड्याच्या साबणाने म्हणजे माझ्या आईने सिद्ध करून दावले भांड्याचा साबण काय पण साफ करू शकतो. एक प्रकार आईने ना ऍडव्हर्टाइजमेंट केलेली. एवढं क्लीन काढलंय, लिक्विडनी पण नाही एवढं निघणार, एवढं क्लीन काढलंय आईने. तर मित्रांनो जरा वेळ मोबाईल उन्हाला ठेवला, साबणाचा फिसकूट जरा बटनांमध्ये गेलेला आहे, नाही तर बटन डॅमेज. फायनली आईस्क्रीम आलेली. शिंदे मामा नाही भेटली, ह्याच्यावर तो शिंदे मामा नेली आणि त्याच्यावर काय लिहिलंय शिंदे मामा गुलकंद कुल्फी, म्हणजे गुलकंदवाली म्हणजे गुलाबाची ही. तर मित्रांनो आई घरी असल्या ना अशा कुल्फ्या म्हणून ती खायला भेटतात. अख्यातलं गुलाबाच्या पाकळ्या दिसायला लागल्या, दिसल्या का? गुलाबाचा ही पाकळी कागद दिसतंय, ती गुलाबाच्या पाकळ्या, त्यालाच गुलकंद म्हणत असते. तर मित्रांनो आई बनवते घरगुती बडीशाप. ह्याच्यात काय काय टाकतो माहिती का आम्ही? तीळ आणि इकडं बडीशाप भाजायची राहिलेली आहे, आणि ही जवस आणि काळं मीठ. तट वाजायला लागल्या, फटाकडे वाजतात तसं. तर मित्रांनो आत्ता टाईम झाला आहे 7:55. असला भारी चंद्र उगावलाय का नाही, माझ्यात काय एवढी क्वालिटी नाही दिसत. आधी ती काढते फोटो, निघतंय का? नाही निघत. त्याला बाई हीच पाहिजे, सॅमसंगचंच फोन पाहिजे, बारीतले फोन लागतात त्याला, आपल्या ह्याच्यात नाही निघत. बघ कसं निघ. तळा बऱ्यापैकी निघलाय बरं का, चांगला. माझ्यात नाही एवढा बरोबर नाही. तर मित्रांनो मी चाललोय आता भावाचा डाबा द्यायला. दुपारी जेव्हा गाडी आणली होती ना तेव्हा मागची बॅक लाईट आहे ना कंटिन्यू चालू राहायची, ती काय एवढी दिसत नव्हती. आता रात्रीची लगेच दिसती, स्पष्ट दिसती. गाडी चालू करतो, चालू आहे आता, स्पष्ट दिसती चालू. काय झालं काय कळा ना, सर्व्हिसिंग केली तरी चालू जाते. आणि मग अशी ना थोडं ब्रेक पैसे हलवलं होतं ना तेव्हा आहे ना बंद झाली ती, ब्रेक मारलं की चालायची. आता चालतच नाही, काय कळा ना. तर गाडीला आता एवढंच आहे ना, लई छिका. मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच संपला. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड आहे. फायनली आजच्याला माझी तब्येत बरी झालेली आहे. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.